कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये अद्वैत, तुला मी सगळं सत्य सांगितलंय, तूच बघ काय करायचं ते। तू झोपेत सुद्धा एवढी अलर्ट असतेस, मला माहित नव्हतं। अरे तुला एक सरप्राईज द्यायचंय, ऐक। नेत्राला माहितीये पुत्र प्रेमापोटी तू तिचा बळी देणार होतास, खून करणार आहेस माहितीये। आपण एका पंक्तीत आलो रे शेखर, लेवल सेम। तुला काय वाटतं हे सगळं करून तुला हवं ते साध्य होईल? जे करायचं ते कर। ओके, मग हा व्हिडिओ मी आई बाबांना दाखवते, अद्वैतला दाखवते, नेत्राला दाखवते। ऐक ना, पूर्ण ऐक ना। परिणाम काय होतील माहितीये? या सगळ्याचा मतितार्थ कळला का तुला? तू जो काही खटाटोप करतोयस ना, तो मातीमोल होणार आहे। का करतेस तू हे सगळं? काय मिळतं काय तुला हे सगळं करून? मिळतंय नाही, मिळणार आहे। 10 करोड रुपये मिळणार आहेत, मिळणारच आहेत। देशील ना? हवेत मला, हवेत म्हणजे हवेतच। काय कराय? मजा आली ना? मला खूप मजा आली। मला आता कळतंय तुला माझी मजा घेताना किती आनंद होत असेल। माझं डोकं दुखतंय ग, जरा डोकं चिपून दे ना। हे बघ, माझं डोकं शांत आहे, तोपर्यंत शांत राहू दे। तर का माझं डोकं फिरलं ना, मी काय करू शकतो माहिती आहे ना तुला? चल चल बघू नको, डोकं चेप माझं, डोकं चेप। अगं प्रेमानं ग, हळूवार प्रेमानं चेप। तुला काय वाटलं मी तुझ्या समोर झुकलो? अगं तेव्हा परिस्थिती तशी होती, मला कुठल्याही परिस्थितीत अद्वैत आणि नेत्राचं लग्न लावून द्यायचं होतं। आता मी मोकळा झालोय, हळूहळू मी आता मोकळा झालेलो आहे। आता तू आणि मी, पण तुझं किती बिंडो काय रुपाली, हे मी रेकॉर्डिंग केलं तुला कळलं सुद्धा नाही, कमाल आहे। थँक्यू। आज तू व्यवस्थित जेवलीस ना ग? आणि उद्या सुद्धा मी खाली यायच्या आधी भरपूर ब्रेकफास्ट करून घे। नाही, मी समोर आल्यावरती तुला भूक लागणार नाही, भूक मरेल तुझी, घशाखाली अन्न उतरणार नाही। आणि आता विचारलं तू जेवलीस का, कारण समजा हे रेकॉर्डिंग मी आता अद्वैतच्या रूम मध्ये गेलो आणि त्याला ऐकवलं, तो आत्ता घराच्या बाहेर पडायला लागेल, मग तुला खायला कोण देणार? शेखर, तुमच्या मनासारखं झालंय की नाही? आधी नेत्राचं लग्न झालंय, सगळं व्यवस्थित आहे। आता मी सगळी परतफेड करते। तू डोके चेप ना माझं। ऐका 10 करोड रुपये घेतलेत ना मी, ते देते परत। म्हणजे थोडेफार खर्च झालेत इकडे तिकडे, सगळे पैसे परत देते, सगळी परतफेड करते मी। तू आधी डोके चेप माझं, चेप। रुपाली, तू मला परतफेड करू शकत नाहीस। अगं 20 वर्ष माझ्या पैशावर जगलीस, माझे पैसे लुबाडलेस, मला लुबाडलेस। 20 वर्षाचा हिशोब करायला लागलीस ना, नाके नऊ येतील तुझ्या, आणि माझ्याकडनंच लुबाडलेले पैसे मला परत करणार आहेस तू। कमाल आहे तुझी, ते पैसे ठेव तुलाच। त्यापेक्षा एक काम कर ना, तू हे सगळं अद्वैतला जाऊन सांग। सगळं म्हणजे सगळं सांगायचं, आत्ताच्या आत्ता। अगं मी मस्करी नाही करत आहे, खरं सांगतोय। जा अद्वैत, का उद्या सगळ्यांसमोर लाऊडस्पीकरवरनं हे रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकू, म्हणजे सगळ्यांसमोर तुझा जाहीर निरोप समारंभ होईल।
जा निघ, जा अद्वैतच्या रूम मध्ये आणि पुन्हा येऊ नकोस इथे. निघ. लहाना एक झरा आहे, तिथे मी आणि रेखा नेहमी भेटायचो. रेखा म्हणजे माझी मैत्रीण, मी तुम्हाला सांगितलं होतं. हो. कधी कधी तिची आई नाही पाठवायची, मग तेव्हा मी एकटीच जाऊन बसायचे तिथे. आणि तिथे ना वेळ कसा जायचा काही कळायचंच नाही. खूप छान वाटायचं. ती जागा माझी सगळ्यात आवडतीये. आता तुम्ही सांगा, तुम्हाला कोणती जागा सगळ्यात जास्त आवडते? ही. म्हणजे? इथे तुझ्या जवळ, तुझ्या सोबत. तू जिथे जिथे असशील तिथे तिथे आवडतं मला. आणि आता माझ्यापासून लांब तुला कुठेच जाऊ देणार नाहीये मी. मित्र, मी त्या बुवांना भेटणार आहे ज्यांनी बाबांना हे सगळं सांगितलंय. मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय की हे सगळं नक्की काय आहे. सॉरी, आपण या विषयावर बोलायचंच नाहीये ना. सॉरी, मी दुसरं काहीतरी बोलतो. हा नेत्रा, आता आपल्या मुंबईला साईट सुरू होणार आहेत, त्यामुळे कामाचं प्रेशर वाढेल. म्हणजे तेजस आहे, तो बघतोय सगळं, पण एकट्यावर किती प्रेशर टाकणार ना. सो आता मलाही जावं लागेल मुंबईला. आणि मी मुंबईला गेलो तर तुलाही यावं लागेल माझ्या बरोबर. येईन ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.